तर सध्याच्या घडीला राज्यातल्या लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याचं वितरण कधी होणार. हप्ते वितरणासंदर्भातला अजून जी.आर. आलेला नसल्याने लाडक्या बहिणी या सध्या चिंतेत आहेत. त्यांना मार्च महिन्याच्या हप्त्याची अगदी आतुरता लागलेली आहे, कारण मार्च महिना निघून जाऊन आज 15 दिवस झाले. त्यानंतर एप्रिल महिन्याची आज 15 तारीख आहे. अपेक्षित तर असं आहे की आजपासून डायरेक्ट वितरणाला सुरुवात होईल, कारण अपेक्षितीप्रमाणे जी.आर. हा आलेला नाही. असं अपेक्षित होतं की जी.आर. हा 11 ते 12 तारखेला येईल. आता असं अपेक्षित आहे की सरकारने डायरेक्ट वितरण सुरू करावं, कारण जी.आर. आल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा 5-10 दिवस त्यात लागतच असते. त्यामुळे वितरण हे तुमचं 25 तारखेपर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि अक्षय तृतीयाच्या जर शुभ मुहूर्तावर वितरण होत असेल तर ते डायरेक्ट वितरण आजपासून सुरू करायला पाहिजे, कारण 19 तारखेची अक्षय तृतीया आहे आणि 19 तारखेला रविवार आहे. तर 18 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण हे होणं गरजेचं आहे. त्यासाठी आता जी.आर. न येता सुद्धा डायरेक्ट वितरण या अगोदर जसं झालं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी डायरेक्ट हप्ते वितरण आजपासून सुरू करावं, अशी कमीत कमी माझी तरी इच्छा आहे. कारण हप्ते हे वेळेवर होत नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी आता फार त्रस्त झालेल्या आहे. त्याच कारणाने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हप्त्याचं वितरण हे आता डायरेक्ट सुरू करावं. त्यानंतर मग जी.आर. येतच असतो. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, पहिल्यांदा डायरेक्ट वितरणाला सुरुवात झाली, वितरण झालं, त्याच्यानंतर 8 ते 15 दिवसांना त्या वितरणासंदर्भातला जी.आर. हा सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे माझी तरी राज्य सरकारला आपल्या व्हिडिओच्या मार्फत विनंती असणार आहे की आजपासूनच डायरेक्ट वितरणाला सुरुवात करावी, कारण या सुद्धा हप्त्याला आता विलंब होताना दिसत आहे. या अगोदर जे विलंब झाला होता हप्त्याला, त्यावेळेस कधी निवडणूक होती तर कधी राज्यात मागच्या वेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. यावेळेस तसली काहीही अडचण नसताना राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ताटकळत ठेवणं योग्य नाही. आतापर्यंत वितरणासंदर्भातला जी.आर. हा प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता. 10 ते 11 तारखेपासून हप्त्याच्या वितरणाला सुद्धा सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण आतापर्यंत त्या संदर्भात कसलीही अपडेट आलेली नसल्या कारणाने डायरेक्ट वितरण होणं हे आता तरी अपेक्षितच आहे. पण लाडक्या बहिणींनो, या संदर्भात सध्या तरी आपल्याकडे कसलीही ठोस माहिती आलेली नाही. आम्ही वरिष्ठांकडून या संदर्भात अपडेट घेण्याचा प्रयत्न करतच आहोत आणि आपण आपल्या व्हिडिओ मार्फत सुद्धा शासनाला विनंती करणारच आहोत की हप्ते वितरणाला एवढा विलंब होऊ नये. हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना एवढी वाट पाहायची गरज नसली पाहिजे. त्यांच्यासाठी एक तारीख फिक्स करायला पाहिजे की फक्त याच तारखेला लाडक्या बहिणींचं वितरण होईल, किंवा असं 10 तारखेच्या अगोदर तरी वितरण व्हायला पाहिजे. नेहमीच वितरण हे 10 तारखेच्या अगोदरच व्हायला पाहिजे. एवढाला